लोकशाहीमध्ये उपोषण, धरणं आंदोलन, मोर्चा किंवा घेराव ही जी काही लोकशाहीमधली ही आयुध आहेत, प्रस्थापित सरकारच्या विरोधामध्ये आपल्या भावना व्यक्त करण्यासाठीची आयुध आहेत. पण भाजपच्या राजवटीमध्ये त्याला किंमत शून्य आहे, अक्षरशः किंमत शून्य आहे. 2014 पासून आतापर्यंत आपण जी आंदोलन पाहिली वेगवेगळी, तर त्या आंदोलनामध्ये पाहिलं की भाजप अशा आंदोलनाला किंवा रस्त्यावरच्या आंदोलनाला काळीची किंमत देत नाही. मग ते विद्यार्थी आंदोलन असू दे, मराठा आंदोलन असू दे किंवा शेतकरी आंदोलन असू दे, आतापर्यंत भाजपने त्याला काडीचीही किंमत दिलेली नाही. अगदी शेतकरी आंदोलनाच्या थोडंफार झुकलं तेवढंच फक्त. मी आता हा विषय करण्यामागचं कारणच एक आहे की देशातील एक सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, किरकोळ नाही आहे, लडाखमधील शिक्षण तज्ञ, शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या 18 दिवसापासून, आज 18 दिवस आहे, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण पद्धतीबद्दल, म्हणजे थोडक्यात परीक्षाच्या, नीट परीक्षेचा जो घोटाळा झाला, नीट परीक्षेचे पेपर फुटले, याला जबाबदार शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा या एका मागणीसाठी 18 दिवसापासून उपोषणाला बसले. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी 28 दिवस झाले आज एक आंदोलन सुरू केलं. काय? देशभरातील तरुणांना अपील केलं की देशातील शिक्षण पद्धती सडलेली आहे, देशातील शिक्षण पद्धतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, हा सगळा घोळ मिटवायचा. ती जबाबदारी एका व्यक्तीची आहे, ती शिक्षण मंत्र्यांची. म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे. त्या मागणीचं आंदोलन 28 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू आहे. आणि या मागणीला पाठिंबा देण्यासाठी म्हणून स्वतः सोनम वांगचुक हे तिथे आंदोलनात उतरले. त्यांनी उपोषण सुरू केलं. आज 28 जून पासून सुरू केलं. आज जवळपास 18 दिवस. सरकार त्याची काडीचीही दखल घेत नाहीये. किती निर्दयी आणि निर्लज्जपणाचं लक्षण आहे. हो, निर्लज्जपणाचं लक्षण आहे. लोकशाहीमध्ये एखादा नागरिक, एखादा सामान्य नागरिक जरी उपोषणाला बसला तरी सरकारने त्याची दखल घ्यायला पाहिजे. पण आता तुम्ही कोणत्याही तक्रारीची दखल सरकार घेत नाही. काय ते टॉप टू बॉटम, गल्ली ते दिल्ली तुम्ही पहा, तुमच्या कुठल्याही तक्रारी असू देत, त्याला काडीची किंमत नसते. सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये देश पातळीवरती सगळे सेलिब्रिटी, मान्यवर आज पाठिंबा देतात त्यांना. कारण त्यांचं जे उपोषण आहे ते काय त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये. देशातील शिक्षण पद्धतीविषयीचा जो कळीचा मुद्दा उपस्थित केला अभिजित दिपकेंनी, त्या संदर्भात आहे. आता रिटायर्ड जज, काही सुप्रीम कोर्टाचे वकील, शिवसेनेचे उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिलाय, अरविंद केजरीवालांनी पाठिंबा दिलाय, काँग्रेसमधूनही त्यांना पाठिंबा आहे. हे सगळे पाठिंबा देत आहेत. पण सरकारला त्याची दखल घ्यावी वाटत नाही. कारण जर याची दखल घेतली तर अभिजित दिपके ह्याच्यामध्ये मोठे होतील, सोनम वांगचुक ह्याच्यामध्ये मोठे होतील. म्हणून सरकार तिकडे कानाडोळा करतोय. मी तर म्हणेल की यापूर्वी 2011चं आंदोलन तुम्हाला माहिती असेल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, गांधीवादी नेते, सोनम वांगचुक हे सुद्धा गांधीवादी आहेत. सोनम वांगचुक यांच्या निमित्ताने देशाला दुसरे अण्णा हजारे मिळाले. 2011ला अण्णा हजारेंनी सुद्धा, त्यावेळेस मनमोहन सिंग सरकार, काँग्रेसचं सरकार होतं युपीएचं, तर त्यावेळेस आंदोलन सुरू केलं होतं. सलग 13 दिवस आंदोलन चालू होतं. सरकारने त्यावेळेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना त्यांच्याकडे चर्चेला पाठवलं. नंतर तिथं केंद्र सरकारमधूनही काही प्रतिनिधी चर्चेला गेले. 13व्या दिवशी ते आंदोलन सरकार झुकलं आणि लोकपाल विधेयक त्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. त्यावेळेस अण्णा हजारेंनी ते आंदोलन मागे घेतलं. 13 दिवस उपोषण चाललं होतं. त्यावेळेस भाजपच्या त्यावेळेच्या सुषमा स्वराज खासदार यांनी अण्णा हजारेंच्या व्यासपीठावर जाऊन तिथं जाहीरपणे सरकार विरोधात भाषण पण केलं. ती लोकशाही होती. आताच्या ह्याच्यामध्ये सोनम वांगचुक 18 दिवसापासून उपोषण करतायत, पण त्याची साधी दखल सोडा, चर्चेला प्रतिनिधी सुद्धा कोणी गेला नाही. इतकी वाईट परिस्थिती. आपल्या सांगलीच्या एक आजी तिथे खास उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही पाहिला असेल. सांगलीच्या विट्यामधून एक आजी गेल्या. त्या का म्हणतायत? त्यांना कळतंय की माझ्या पुढच्या तरुण पिढीला ती शिक्षण पद्धती जी सडलेली आहे, जी भ्रष्ट झालेली आहे, ती बदलायची आहे. विद्यार्थी शिकून सवरून सुद्धा परीक्षेमध्ये जर असे घोटाळे होणार असेल तर कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. आजवर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नीट पेपरच्या फुटी प्रकरणात. त्याच्यानंतरही काही पेपर फुटीचे प्रकार समोर आलेले. हे होतं कसं? मग याला जबाबदार कोण? हा फक्त प्रश्न आहे. त्याला जाब विचारायचा म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना तो प्रश्न विचारला, पण ते उत्तरही देत नाही, काहीच नाही. उलट धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे काही समर्थक सोनम वांगचुक यांनाच देशद्रोही ठरवतात, अभिजित दिपके यांना देशद्रोही ठरवतात. सोनम वांगचुक यांनी वर्षभरापूर्वी एक आंदोलन केलं होतं. लडाखमध्ये जे आंदोलन झालं होतं, तरुण रस्त्यावर उतरले होते सरकारच्या विरोधामध्ये, तर त्यावेळेस त्या आंदोलनाला जबाबदार म्हणून सोनम वांगचुक यांना अटक केली होती. 170 दिवस त्यांना जेलमध्ये ठेवलं. शेवटी सरकारने त्यांच्यावरचे सगळे आरोप मागे घेतले. 170 दिवस ही व्यक्ती जेलमध्ये होते.
रेमन मॅग्सेस पुरस्कार विजेता जागतिक पातळीवरचा हा माणूस आहे. लडाखमध्ये जे काही सामाजिक क्रांती, शैक्षणिक क्रांती, आपल्या तिथल्या लडाखमध्ये -डिग्री तापमानामध्ये जवानांना म्हणजे लष्कराच्या जवानांना राहण्यासाठी जे तंबू, एक टेंट, अशा प्रकारचे वेगळे टेंट तयार केले, ते यांनी रिसर्च केले. सोनम वांगचुक यांनी रिसर्च केलेले आहेत. म्हणजे इतके महान व्यक्ती आहे, पण त्याची साधी दखल सुद्धा मोदी सरकारला घ्यावी वाटत नाही. याच्यामध्ये सरकारचा निगरगट्टपणा आहे तो दिसून येतो. त्याची कारणे तशीच आहेत. कारण आज सरकारने याची दखल घेतली आणि उद्या शिक्षण मंत्री, आता कदाचित मला वाटतं 20 तारखेला एक या सगळ्या परिस्थितीचा एक समप म्हणून 20 तारखेला याच विषयावरती सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी संसदेवर मोर्चा करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचं जे उपोषण आहे त्याच्यासाठी खास तो विरोधी पक्ष 20 तारखेला संसदेचं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्या पार्श्वभूमीवरती. पण सरकारला ही परिस्थिती इतकी टोकाला जाईपर्यंत साधी दखल घ्यावी वाटत नाही, ही यातली सगळ्यात खंत आहे. अण्णा हजारेंचं ते आंदोलन आणि सोनम वांगचुक यांचं हे आंदोलन, दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. त्यावेळेसची लोकशाही, आताची लोकशाही, दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये किंवा सरकारच्या विरोधात कोणी प्रश्न विचारला तर तो देशद्रोही ठरवतो. सोनम वांगचुक यांना देशद्रोही म्हणत असाल, पण देशातील सामान्य जनता त्यांच्या बाजूला उभी आहे. आणि ही चिंगारी आहे, ही फक्त चिंगारी आहे. याची केव्हा आग भडकेल, केव्हा वणवा पेटेल सांगता येत नाही. म्हणजे त्याचं कारणच असं आहे, सरकार जर अशा प्रकारे निर्दयी बनणार असेल, निष्ठुर बनणार असेल, तर सामान्य माणूस रस्त्यावर उतरून वाटेल ते करू शकतो. सोनम वांगचुक हे फक्त एक निमित्त राहतील. म्हणून म्हटलं की देशाला दुसरे अण्णा हजारे मिळाले. अभिजित दिपके महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहे. अभिजित दिपके ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर आहे, अभिजित दिपके बरोबर हे बाकी सगळे लोक उभी राहिलेले आहेत. त्याचं कारणच ते आहे की प्रत्येकाच्या भावना आहेत की सरकारने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे. सरकार बोलत नाही, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. पाहूया आपण जनहोत, तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांचं उपोषण, त्यांच्या मागण्या ह्या योग्य आहेत की नाही? अभिजित दिपके यांचं आंदोलन योग्य आहे की नाही? आजच्या युवा पिढीसाठी त्याच्यातून काही शिकण्यासारखं आहे की नाही? सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे की नाही? तुम्ही पण जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.